मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण तांदळाचे लाडू बनवतो। आपण एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। पण हे तांदूळ आपण भिजत टाकलेले 3 दिवस भिजवून सुकवून घेतलेले आहेत आपण। आता आपण ते 1 वाटी घेतोय, पीठ घेतोय 1 वाटी, नंतर आपण भाजून घेणार आहोत पीठ। 1.5 वाटी आपण पीठ घेतलं, अजून अर्धी वाटी घेतलं। आता हे पीठ आहे ना, ते या चाळणीने आपण चाळवून घेऊया। 1.5 वाटी पीठ आपण चाळवून घेतलंय बघा। आपण हे बदाम घेतलेत, हे काजू आणि हे बदाम हे सर्व आपण टाकणार आहोत लाडूमध्ये। काळ्या मनुका, पिस्ता, सफेद मनुका सगळं अर्धी वाटी पाव वाटी असं घेतलेलं आहे आपण हे बघा। आणि हे टरबूजचे बी, हे जर अख्खे आहेत ना तसे असे थोडे बारीक। तर बदाम, हे काजू आणि अक्रोड आपण मिक्सर मध्ये टाकून पूड बनवायची त्याची। आता आपण इथे कढई तापवून घेतले। कढईत काय टाकतोय? एक छोटी वाटी पोहे घेतले बघा, जाड पोहे घेतलेत 1 वाटी। कांदे पोहे करतो ना ते आपण आता कढईत टाकून घेऊया आणि भाजायचेत आपल्याला। ते चांगले कुरकुरीत करून घ्यायचे, सुकेच भाजतोय आपण। हो, आज आपण आपल्या इंडक्शनवर बनवतोय। स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे पोहे। आता आपण इथे 1 टेबलस्पून तूप तापवून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण काळे मनुके जे आहेत ते तळून घेऊया। 2 टेबलस्पून आपण इथे काळे मनुके घेतलेत। दोन्ही प्रकारचे जे मनुके आपण घेतले 2-2 टेबलस्पून ते आपण फ्राय करून घेऊया। तर आपण हे दोन्ही फ्राय करून घेऊया। आता आपल्या मनुका फ्राय झालेले आहेत। आपण मनुका बघा फुगल्यात। पण आता सेम कढाईमध्ये आपण काजू टाकून घेऊया आणि काजू फ्राय करूया। काजू, बदाम, पिस्ता आपण जे कटिंग करून घेतलं होतं 2-2 टेबलस्पून आपण घेतले, ते तिन्ही आपण फ्राय करून घेऊया। आता आपण हे जे ड्रायफ्रूट टाकलेत त्याच्यामध्ये पाव चमचा तूप टाकून घेऊया आणि जो मिक्सरमध्ये आपण सर्व ड्रायफ्रूटचा चुरा केलाय तो सुद्धा यात टाकून घेऊया। आता आपल्याकडे जे मगज आपण घेतले कलिंगडाची बी, ती पण 2 टेबलस्पून आपण घेतले, ती सुद्धा फ्राय करून घेऊया। आता छान 5-1 मिनटं आपण स्लो गॅसवर हे सर्व भाजून घेतले। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। आता आपण ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि सेम कढईमध्ये आपण जे तांदळाचं पीठ होतं ते भाजून घेणार आहे स्लो गॅसवरती। आता आपण जेव्हा पीठ भाजतोय तेव्हा त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। आपण इथे 2 टेबलस्पून तूप टाकून घेतले। आपण जे पोहे भाजून घेतले होते ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेत, छान पूड बनवले, बारीक पावडर बनवले त्याची। आता बघा पिठाचा छान सुगंध पण सुटला आणि बघा हलकंसं रेड कलरचं पीठ येते ते बघा खालून। आता आपण काढून घेऊया पीठ ताटामध्ये। आता आपण बघा ते काढून घेतलंय पीठ ताटामध्ये। आपण हे पीठ भाजताना साधारण 3 टेबलस्पून वापरलंय तूप। आता आपण बघा त्याच कढईमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं, पाव वाटी पाणी टाकलं। आपल्याला गूळ वितळवायचा आहे, आपल्याला पाक नाही बनवायचंय, गूळ वितळवून घ्यायचंय। आपण 1 वाटी गूळ घेतलाय, आपण 1.5 वाटी पीठ घेतलेलं तर 1 वाटी गूळ। तर आता आपण 1 वाटी गूळ घेतलाय, तो आपण वितळवून घेऊया।
आपण कढईमध्ये पाववाटी पाणी टाकलं होतं, ते गरम झालंय. आता त्यात गूळ वितळवून घेऊया आपण. तर आता आपला गूळ वितळलाय. आपण याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं टाकून घेतलं आणि ओलं खोबरं छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे. तर आता गुळाबरोबरच खोबरं परतून घेऊया. म्हणजे त्यात पाणी असेल ते सुकलं पाहिजे, पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, नाही तर लाडू लवकर खराब होतील. म्हणून आता आपण चांगलं परतून घेऊया ते. आता आपलं खोबरं छान परतून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून खारीक पावडर टाकली. 1 टेबलस्पून आपण इलायची पावडर सुद्धा टाकली. आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, तर आपण गॅस बंद करून घेतला. ह्याच्यामध्ये आपण पोह्यांची पावडर बनवलेली ती टाकूया. पोहे सुकेच भाजून याची पावडर केली, ती टाकली. आणि आता पोह्यांची पावडर आणि तांदळाचं पीठ जे आपण भाजून घेतलेलं ते टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेतलं. गॅसवरून आपण उतरवलंय आणि त्याच्यामध्ये जे पीठ जे आहे तांदळाचं ते टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. म्हणून आपण थोडं टाकलं, अजून अर्ध पीठ टाकायचं बाकी आहे. म्हणजे इझिली आपण मिक्स करू शकतो. आता ते दुसरं जे शिल्लक पीठ आहे ते पण टाकून घेऊया. बघा आता आपण छान मिक्स करून घेतलं सगळं. आणि आता जे उरलेले ड्रायफ्रूट आहेत ते टाकून घेऊया. सगळे टाकून घ्यायचे, जे काजू, बदाम, पिस्ता, मनुका जे काय आता शिल्लक आहे ते सर्व टाकायचे. आता मिश्रण आपण हलकंसं थंड करून घेऊया आणि लाडू वाळून घेऊया. आता आपण थोडं मिश्रण दुसऱ्या ताटात काढून घेऊया आणि बाकीचं जे शिल्लक आहे त्याच्यावर झाकण देऊन ठेवूया. आता मिश्रण गरम असतानाच आपण लाडू वळायला घेऊया. तर पौष्टिक असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. मला ही पौष्टिक अशी लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.